नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अ विमेन्स. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसनी आले रंग प्रीतीचे. चक्क वाट बघून बघून जून महिन्याच्या म्हणजे जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकच्या आसपास पावसाळा आला. पण छान मस्तपैकी बाहेर रिमझिम पडणारा पाऊस, त्यामुळे झालेले थंडगार वातावरण आणि घरात बनवलेले गरमागरम कांद्याचे भजी आणि छान पावसाची गाणी. व्हॉट अ कॉम्बिनेशन, म्हणजे माझ्यासाठी तर असं स्वर्ग. पण कसं होतं, पावसाळा जितका चांगला तेवढा चिखल, त्याच्यामुळे होणाऱ्या मच्छर, त्याच्यामुळे होणारे त्रास, त्यामुळे हे रोमॅन्टिक आणि अमेझिंग वातावरण सुद्धा खूप त्रासदायकही होऊ शकतो. डॉक्टरच्या फेऱ्या वाढू शकतात. त्यामुळे बऱ्याच जणांना पावसाळा आवडत नाही. पण तुम्हालाही साजरा करायचा आहे का छान रोमॅन्टिक अमेझिंग असा पावसाळा? तर मी ज्या 6 टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या नक्की लक्षात ठेवा आणि त्या तुमच्या जीवनात अंमल करा, म्हणजेच अप्लाय करा. जेणेकरून काय होईल, तुमचाही पावसाळा खूप अमेझिंग आणि रोमॅन्टिक जाईल. चला पाहूया या 6 टिप्स कोणत्या. नंबर 1, नेहमी छत्री कॅरी करा. काय होतं की आपण अचानक भिजतो, त्यामुळे सर्टनली आपल्या शरीराचं तापमान हे कमी जास्त होतं. त्यामुळे आपल्याला सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार होण्याची खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात शक्यता असते. अशा वेळेला काय करा की तुम्ही छान छत्र्या, बघा वेगवेगळ्या छत्र्या अवेलेबल्स असतात, तुम्ही ज्या इझिली तुमच्या बॅगमध्ये कॅरी करू शकता. किंवा रेनकोट कॅरी करा. खूप सुरेख रेनकोट आले आहेत, अगदी पॅन्ट शर्ट पासून ते अगदी ट्रान्सपरंट रेनकोट पर्यंत अशा सगळ्या टाईपचे रेनकोट्स किंवा छत्री आलेले आहेत. तर तुम्ही कोणत्याही टाईपची छत्री किंवा रेनकोट कॅरी करा. आणि जरी तुम्ही रेनकोट घालत असाल तरीही माझ्या मते एखादी छत्री एक्सटर्नल तुमच्याकडे कॅरी करा, जेणेकरून तुमचं डोकं वगैरे भिजणार नाही. तुम्ही फार कमी प्रमाणात भिजा. जर तुम्ही कमी प्रमाणात भिजलात तर आपोआपच तुमच्या शरीराचं तापमान अचानक कमी जास्त होणार नाही. त्यामुळे तुम्हाला रोगराईपासून तुम्ही असे बाजूला राहाल. त्याचप्रमाणे कसं आहे, छत्री हे फक्त एक पावसात न भिजण्याचं साधन नसून तुम्ही कुठे जर अडकून पडलात किंवा काही झालं तर अशा वेळेला तुम्हाला ताप, सर्दी, खोकला यापासून वाचवण्याचं एक प्रॉपर कवच आहे, असं समजून ती छत्री नक्की वापरा आणि नक्की तुम्ही ती कॅरी करा. नंबर 2, तुमची न्यूट्रिशन लेवल, शरीराची जी काही असेल ती थोडीशी अप करा. म्हणजे कसं असतं, पावसात जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, गरमागरम भजी बिजी खायचा मूड होतो. असं न करता शक्यतो गरमागरम सूप्स प्या. वेगवेगळ्या भाज्यांचे वगैरे असे तुम्ही सूप्स पिऊ शकता. जसं माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय खाऊ शकता, काय खाऊ नाही शकत. तर छान असे गरमागरम सूप्स प्या. जर तुम्हाला खूप क्रेविंग झाली भजी, वडापाव वगैरे ह्या गोष्टी खाण्याच्या तर शक्यतो हे सगळे पदार्थ घरी बनवून खा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित म्हणजे आजारापासून थोडे तुम्ही लांब राहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीचा जास्तीत जास्त समावेश करा. कसं असतं, स्वादिष्ट आणि निरोगी अन्न जर तुम्ही खात असाल तर पावसाळ्यात तुमचं आयुष्य असं छान गरमागरम जाऊ शकतं. म्हणून तुमचे न्यूट्रिशन्स लेवल नेहमी अप ठेवा. नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचंय तर हात नीट आणि नियमित धुवायचे. म्हणजे कसं की तुम्ही जर नियमित हात धुतलात तर फ्लू, सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा, विषाणू, बॅक्टेरिया यापासून आपण म्हणजे ह्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्कृष्ट मार्ग आहे म्हणजे नियमित हात धुणं. आता बघूया, नियमित हात धुवायचं तर ठरलं, पण ते नीट कसे धुवायचे.
तर मी कुठली तरी एक ऍड बघितली होती, मला वाटतं लाईफबॉयची वगैरे होती. त्याच्यात दाखवलं होतं की 30 ते 60 सेकंड तुमचे हात धुवा. म्हणजे कसं असतं, आपल्या ह्या 2 बोटाचा जो मधला भाग असतो तो, नखातल्या आतला भाग हा व्यवस्थित नीट धुवावा, जेणेकरून काय होणार की रोगराई आपल्या शरीरात डायरेक्ट येणार नाही. त्याचप्रमाणे जसं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे तसे हात तुम्ही धुवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही हात धुवून झाल्यानंतर तुमचे हात अगदी इम्पॉर्टंटली कोरडे करा. जर तुम्ही ते हात ओलेच ठेवलात तर परत तुम्ही बॅक्टेरियात फसू शकता, तुम्हाला फंगल इन्फेक्शन्स येऊ शकतात पावसाळ्यात. त्यामुळे जास्तीत जास्त हात धुतल्यानंतर ते कोरडेही करा. ते कोरडे करायला अजिबात विसरू नका. नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचं तर भरपूर पाणी प्यायचं. आता बघा, पावसाळ्यात आपण भरपूर पाणी तर पितोच, कारण आपल्याला नॅचरली खूप तहान लागते. पण पावसाळ्यात असं होत नाही. पण शक्य तेवढं भरपूर पाणी प्या. बाहेर थंड वातावरण असल्यामुळे मस्त गरम असे छान छान पेय प्यावीशी वाटतात, लाईक चहा, कॉफी वगैरे असं सगळं प्यावंसं वाटतं. पण असं न पिता शक्यतो छान गरम कोमट म्हणजे पाणी तुम्ही पिऊ शकता, जेणेकरून ना तुमचं हायड्रेशन लेवल व्यवस्थित राहतं. म्हणजे रोज विचाराल तर एक 7-8 ग्लास पाणी तुम्ही गरम कोमट करून पिऊ शकता. त्याच्यात लिंबाचा रस टाकू शकता. त्यामुळे तुमचं रक्ताभिसरण हे खूप सुरळीतपणे चालू राहतं. त्याचप्रमाणे नुसतं पाणी कसं पिणार, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यात दालचिनीचा तुकडा टाकू शकता, वेगवेगळे फ्लेवर्स टाकू शकता. असं टाकून तुम्ही जर पिलात तर तुमचं हायड्रेशन लेवल खूप चांगल्या प्रमाणात राहील आणि तुम्हाला तुमच्या शरीरातली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती आपोआप वाढेल आणि तुम्हाला हा पावसाळा खूप छान जाईल. नंबर 5 मध्ये आपल्याला काय करायचंय तर काही एक्स्ट्रा क्लॉथ्स आपल्या वर्क प्लेसमध्ये किंवा ऑफिस प्लेसमध्ये ठेवून द्यायचं. कसं होतं की आपण पावसात भिजणं हे खूप इझिएस्ट असतं पावसाच्या दिवसामध्ये. म्हणजे तुम्ही कधी कधी रेनकोट, छत्री कॅरी केलात तरी ट्रेनमध्ये चढताना किंवा टॅक्सीमध्ये बसताना, बसमध्ये बसताना आपण थोड्याफार प्रमाणात तरी भिजतो. आपल्या जसा पायाचा खालचा भाग असतो किंवा हाताचे असे हे असतात, तर ते काही प्रमाणात आपण भिजले जातो. तर असेच जर कपडे घेऊन जर तुम्ही वर्क प्लेसला गेलात, म्हणजे आता कसं असतं की शक्यतो सगळ्यांच्याच वर्क प्लेसला एसी असतो, त्यामुळे ते थंड आणि प्लस आपण भिजलेले असल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान हे अचानक बदलतं आणि त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्दी, खोकला यासारखे प्रकार व्हायला सुरुवात होतात. मग अशा वेळेला काय करायचं तर काही एक्स्ट्रा कपड्यांचे जोड तुम्ही तुमच्या वर्क प्लेसमध्ये, तुमच्या लॉकर्समध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही जर पावसात जर भिजून गेलात किंवा काही प्रॉब्लेम झाले, थोडेसे जरी भिजला असाल तर तिकडे जाऊन तुम्ही तुमचे क्लॉथ चेंज करू शकता, जेणेकरून तुम्हाला रोगराईपासून तुम्ही थोडे लांब राहा. त्यामुळे नक्की एक जोड घ्यायला अजिबात विसरू नका. नंबर 6 मध्ये काय करायचं तर आपल्या घराच्या जवळचे, सोसायटीतले, त्याचप्रमाणे आपल्या घरातली जी गटार लाईन असते, लाईक ड्रेनेज सिस्टम्स असतात, त्या शक्यतो पावसाच्या अगोदर प्रोफेशनल हेल्प घेऊन साफ करून घ्या. जेणेकरून काय होईल की पावसाळ्यात जर तुम्ही ते साफ नाही केलात तर पावसाच्या पाण्यामुळे पाणी तुंबून ते लिकेज होऊ शकतं. जर ते ते छताचं नुकसान करू शकतं. त्याचप्रमाणे जर बेसिंग, आपलं जे सिंक असतं त्या सिंकचं ड्रेनेज लाईन जर लिकेज झालं तर घरात पाणी येऊ शकतं. त्यामुळे रोगराई वाढण्याचे जास्तीत जास्त म्हणजे प्रमाण खूप जास्त होतं. त्याचप्रमाणे कसं आहे की घराच्या बाहेर जर तुमच्या गटार असेल तर ते नियमित साफ करून घ्या किंवा ते बंद ठेवा, जेणेकरून काय होतं पावसात तिथे अजून पाणी तुंबून राहणार आणि त्याच्यावर मग मच्छर होतात. त्यामुळे काय आपल्याला डेंग्यू, मलेरिया, कावीळ यासारखे आजार होण्याची शक्यता खूप दाट होते. त्यामुळे शक्यतो पावसाच्या अगोदर प्रोफेशनल हेल्प घेऊन ती गटारं साफ करून घ्या, की अजिबात विसरू नका. 6 टिपच्या सहाय्याने तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुरक्षित करू शकता या पावसाळ्यात. त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओज ऐकायला आवडतील. त्याचप्रमाणे तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तेही मला कमेंट करा आणि जर आवडला असेल ना व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि मला अशा छान छान व्हिडिओला जर तुम्हाला नेहमी मला भेटायचं असेल तर मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.